नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल बिंदास बोलूयात मध्ये. मी प्रदीप धुमाळ तुमचं स्वागत करतो. तर तुम्ही तर थंबनेल बघितलाच असेल, तर आपण जाणून घेऊयात की नवीन कायदा आलेला आहे, लेबर कायदा. 29 नोव्हेंबर 2025 ला नवीन लेबर कायदा आलेला आहे. तो पूर्ण कायदे म्हणजे किती नियम आहेत ते मी पूर्णपणे तुम्हाला सविस्तर सांगतो. तर चला सुरुवात करूयात. कायद्यानुसार ग्रॅज्युएटी बद्दल एक नियम आलेला आहे. तो नियम असा आहे की पहिले 5 वर्षानंतर ग्रॅज्युएटी भेटायची, पण आता 1 वर्ष काम केल्यानंतर ग्रॅज्युएटी भेटणार आहे. दुसरा नियम असा आहे की इतर कामगार जे कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात किंवा जे असे परमनंट नसतात, टेम्पररी असतात, त्यांच्यासाठी सेम जे परमनंट लोकांना ज्या सोयीसुविधा दिल्या जातात त्या सोयीसुविधा द्यायच्या. तिसरा नियम असा आहे की 8 ते 12 तास दिवसाची ड्युटी असली पाहिजे. त्यानंतर हप्त्यातली जास्तीत जास्त 48 तास. तर वर्षातून एकदा आरोग्य तपासणी तुमची प्रत्येक कंपनीने केली जाते. तर हा एक नवीन नियम आलेला आहे. तर नवीन नियमामध्ये ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो यांच्यासारख्या कामगारांसाठी पण खुशखबर म्हणजे एकदम चांगली खुशखबर आहे की तुम्हाला विमा मिळणार आहे, तुम्हाला इन्शुरन्स भेटणार आहे. शेवटचा नियम असा आहे की जर तुम्हाला कामावरून काढण्यात आलं किंवा तुम्हाला कामामधून काढल्याच्या नंतर तुम्हाला जे सेटलमेंट असतं, जे कंपनीचं जे काही, ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे सेटलमेंट झालं पाहिजे. हा नवीन नियम 29 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेला आहे. आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.